श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आणि होळी सणाच्या तुम्हाला मनभरून शुभेच्छा। मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी। संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो। मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन। फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो। आधुनिक काळात होळी आणि धुळीवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। महाराष्ट्रात विविध पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येतो। आता तुम्हाला मी आमच्या अलिबागमध्ये होळी सण कसा साजरा करतात, कुठल्या पद्धतीने करतात ते दाखवणार आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या ठिकाणी आपण होळी लावणार पेटवणार आहोत त्या ठिकाणी जागा स्वच्छ केली जाते। तिथे साफसफाई करून केळी आणल्या जातात। केळीचे खांबे पूर्ण अख्ख्या केळी तोडून आणल्या जातात आणि तिथे त्या रोवल्या जातात। होळीची स्थापना कशी करायची, ती कशी सजवायची हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। होळी सणाला होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोला यात्रा, कामदहन अशी विविध नावे आहेत। कोकणात याला शिमगो म्हणतात। वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही म्हटले जाते। कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो। शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। मुख्य होळीच्या 15 दिवस आधीपासून हा सण साजरा केला जातो। छोट्यांची होळी, मोठ्यांची होळी असे त्याचे विविध प्रकार असतात। होळी सणामध्ये कोकणात सोंग काढली जातात। यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभाग घेतात। होळीच्या दिवशी दुपारपासून ही होळी लावण्याची तयारी चालू होते। केळी आणल्या जातात, त्या रोवल्या जातात, त्याची स्थापना केली जाते। त्या पडू नयेत म्हणून त्याच्यासाठी तुम्ही कशी सजावट चाललेली आहे ही बघतच आहात। काही ठिकाणी केळींच्या ऐवजी सुपारीचा देखील वापर केला जातो। होळीची स्थापना करण्यासाठी गावातील बरीचशी मंडळी इथे एकत्र जमा होतात। होळीच्या सजावटीसाठी काही जण भरपूर फुलं आणतात, फुलांच्या माळा आणतात, साखरेच्या माळा आणतात। त्याच्या मोठ्या मोठ्या माळा केल्या जातात आणि होळीला सजवलं जातं। कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या होड्यांची पूजा करतात। होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो। या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात। पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो। एखाद्या देवीप्रमाणे या होळीला सजवले जाते। होळी म्हणजे पेटवणे, दहन करणे, सर्वनाश करणे होय। हुताश म्हणजे अग्नी, हुताशनी म्हणजे अग्नी प्रज्वलित करणे। धुळवड किंवा धुलीवंदन हे शब्द कृषीशी म्हणजे शेती संबंधित असून धुलीवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी केले जाते। भारतात होळी हा सण साजरा करण्यामागे सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गात होणारा चैतन्यमय बदल या दोन्ही कारणांचा मिलाप झाला आहे। निसर्ग आपली कात टाकतो, झाडांना वेलींना नवीन पालवी फुलते, फळे येण्यास प्रारंभ होतो। या वसंत ऋतूत निसर्गात विविध रंगांची फुलांची उधळण झालेली पाहायला मिळते। अर्थात नटलेल्या निसर्गाला दाद देण्यासाठी माणूसही रंगाची उधळण करू लागतो। निसर्ग ज्याप्रमाणे वटलेली पाने टाकून देतो
त्याप्रमाणेच माणसाने आपल्या मनातील कुविचार जाळून टाकले पाहिजेत. माणसातील वैरभाव संपवले पाहिजे. हाच बोध आपण या होळी सणातून घ्यायला हवा. होळी सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे घरात बनणारी गरमागरम पुरणपोळी. या पुरणपोळ्या सगळ्यांच्या घरात बनल्या जातात. आमच्याही घरी तीच तयारी जोरदार चालू आहे. मस्त गरमागरम पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार. वाह, काय बेत आहे. होळीच्या दिवशीच आमच्याकडे मुलांची रंगपंचमीची तयारी देखील जोरदार चालू आहे. एकमेकांना फुगे मारण्याचे काम ते अगदी मनापासून करत आहेत. दे रे दादा. आहे का? गावात प्रत्येक नाक्यावर अशा होळ्या सजवल्या जातात आणि रात्री 12 वाजेपर्यंत त्या दहन केल्या जातात. होळीची सजावट पूर्ण झाली की गावातील स्त्रिया, घराघरातील स्त्रिया नटून सजून होळीची पूजा करण्यासाठी बाहेर पडतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी प्रत्येकजण नैवेद्य घेऊन होळीजवळ पूजा करण्यासाठी हजर होतो. होळीला पाणी वाहून हळद कुंकू लावून तिची पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. वेणी चढवली जाते. स्मिता आणि मी आम्ही दोघेही होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी होळीजवळ आलेलो आहोत. होळीला पाया पडून तिला फेरी मारून आम्ही होळीला नैवेद्य दाखवणार आहोत. आमच्याप्रमाणे गावातील इतर स्त्रिया देखील नटून सजून होळीची पूजा करायला तिथे हजर झालेल्या आहेत. होळी दहन करण्यासाठी गावातील पुरुष मंडळी होळीजवळ जमा झालेली आहेत. हळूहळू लाकडं रचून होळीला पूर्णपणे झाकून घेणार आहेत. होळी दहन करण्यासाठी नारळाच्या झावळ्या, सुखं गवत, सुखा पेंडा तसेच सुकलेली लाकडं याचा वापर करण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता की आता होळी पूर्णपणे लाकडांनी, नारळाच्या झावळ्यांनी झाकून गेलेली आहे. पारंपरिक पद्धतीनुसार होळी पेटवण्याची तयारी चालू आहे.
होळीभोवती गोल फेरी मारून होळी पेटवण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्या मनातील वाईट विचार, वाईट वागणूक, वाईट संस्कार आपल्याला ह्या होळीत दहन करायचे आहेत. कशी वाटली तुम्हाला आमची अलिबागची होळी? आवडली का होळीची ही पद्धत? आवडली असल्यास माझ्या दीपदया व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. एन्जॉय.